प्रत्येक माणसाच्या जशा काही जखमा असतात ना, तशा प्रत्येक देशाच्या आपल्या काही जखमा असतात. वर्ष उलटत जातात, काळ बदलत जातो, नव्या पिढ्या येतात, तशा काही जखमा भरतात. पण काही जखमा अशा असतात की ज्या कधीही भरत नाहीत. 26 नोव्हेंबर 2008ला मुंबईवर झालेला दहशतवादी हल्ला ही या देशाची अशीच एक भळभळती जखम. प्रत्यक्षात हा हल्ला करणारे सगळेजण मुंबईतच मारले गेले. जिवंत पकडण्यात आलेला अजमल अमीर कसाबला खटला चालवून फाशीही दिली गेली. पण या हल्ल्यामागचे खरे सूत्रधार जिवंत असूनही, कॅमेऱ्यासमोर दिसत असूनही कारवाईपासून मात्र दूर राहिले. कारण ते भारताच्या सीमेपलीकडून या कारवाया करत होते. 16 वर्षांच्या प्रदीर्घ लढाईनंतर यातल्या एका सूत्रधाराला भारताच्या तुरुंगात डांबण्यामध्ये भारतीय यंत्रणा यशस्वी होत आहेत. या सूत्रधारावर कारवाई व्हायला आणखी काही वेळ लागू शकतो, पण भारताच्या दुश्मनांना भारतीय कायद्याच्या कक्षेत आणून खटले चालवून शिक्षा ठोठावणारी ही संपूर्ण भारतीय प्रक्रिया जगभरात नावाजली गेली आहे. पाहुयात याच सूत्रधाराबद्दलचा एनडीटीव्ही मराठीचा स्पेशल रिपोर्ट. तहव्वूर राणा मुंबईवरील 2008च्या दहशतवादी हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार. गेली 16 वर्ष हा तहव्वूर राणा भारतीय यंत्रणांना गुंगारा देत होता. अमेरिकेत आरामात राहत होता. अमेरिकेत त्याला अटक झाली आणि मग मात्र भारतीय यंत्रणांनी तहव्वूर भोवती कारवाईचा फास आवळायला सुरुवात केली. ये तहव्वूर राणा, हेडली और वो मेजर इकबाल, ये लोग मेन लोग थे जिन्होंने सारी स्ट्रेटेजी बनाई थी, सारी कॉन्स्पिरेसी की थी और उसमें सारा का सारा अटैक उन्होंने ऑर्गेनाइज किया. तो तहव्वूर राणा उन लोगों में से, उन चुनिंदा सबसे इंपॉर्टेंट लोगों में से है जो पूरी की पूरी कॉन्स्पिरेसी को बनाने में, उसको अंजाम देने में सबसे ज्यादा इंपॉर्टेंट रहा है. जिसके कारण से तहव्वूर राणा का हिंदुस्तान में आना एक बहुत बड़ी हिंदुस्तान की इंटेलिजेंस एजेंसीज और हिंदुस्तान की सरकार का एक बहुत बड़ी सक्सेस मैं इसको मानता हूं. तहव्वूर राणानं आपल्याला भारतीय यंत्रणांच्या ताब्यात देऊ नये यासाठी अमेरिकन कोर्टामध्ये अर्ज केला होता. तो अर्ज फेटाळण्यात आला आणि त्यानंतर मात्र भारतीय यंत्रणांच्या प्रयत्नांना बळ मिळालं. प्रत्यार्पणाची सगळी प्रक्रिया पूर्ण होऊन भारताचा हा गुन्हेगार पुढच्या काही तासातच भारतीय कायद्याच्या कक्षेत येईल. हेडली का तो हमको नहीं मिल पाया ट्रायल के लिए, यहाँ लाने के लिए. तो ये उसमें से किन किन लोगों में से स्टेट स्पॉन्सर्ड टेररिज्म जो कि पाकिस्तान इतने सालों से करता रहा है, इस 26/11 के अटैक में वहां के कौन कौन लोग शामिल थे, किस तरह से सारा हुआ, सारा खुलासे की जानकारी इस इंसान के पास है. और आपके अगर याद होगा तो इस आदमी ने ही हेडली को यहाँ हिंदुस्तान में वीसा फैसिलिटेट किया था और फाइनेंशियली हेल्प की थी. तो इसको पूरा का पूरी जानकारी है और वहां की गवर्नमेंट में या वहां की आर्मी में या वहां के उसमें इंटेलिजेंस एजेंसी में, ISI में कौन कौन लोग इसमें शामिल थे, इसका खुलासा निश्चित रूप से होगा, ऐसा मुझे विश्वास है. NIA 25 डिसेंबर 2011ला मुंबई हल्ल्याप्रकरणी एक आरोपपत्र दाखल केलं होतं. त्यामध्ये तहव्वूर राणाचा मुंबई दहशतवादी हल्ल्यातील रोल नेमका काय आहे हे स्पष्ट झालं होतं. तहव्वूर राणा हा पाकिस्तानी वंशाचा कॅनेडियन व्यापारी आहे. लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेचा तो सक्रिय कार्यकर्ता आहे. तहव्वूर राणा हा जगभरातल्या विविध देशांमधल्या 7 भाषा बोलू शकतो. कॅनडा, पाकिस्तान, जर्मनी आणि इंग्लंड या देशांमध्ये त्यानं प्रवास केला होता. 2006 ते 2008 या कालावधीमध्ये पाकिस्तानमध्ये डेव्हिड कोलमन हेडली सोबत त्यानं मुंबई हल्ल्याचा कट रचला. लष्कर-ए-तैयबा आणि हरकत-उल-जिहाद-ए-इस्लामी या दहशतवादी संघटनांची त्यानं मदत घेतली. डेव्हिड कोलमन हेडलीवर मुंबई हल्ल्यासाठी रेकी करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. व्यावसायिक दौऱ्याचं निमित्त सांगत डेव्हिड कोलमन हेडली रेकी करण्यासाठी मुंबईत पोहोचला. डेव्हिडच्या मुंबई दौऱ्यासाठी आणि रेकीसाठी सगळ्यात मोठी मदत केली ती तहव्वूर राणानं. तहव्वूर राणाचा इमिग्रेशनचा व्यवसाय आहे.
त्याची एक शाखा मुंबईतल्या ताडदेव परिसरात सुरू होतीये असं दाखवण्यात आलं. मुंबईमध्ये त्यासाठी एक इमिग्रेशन सेंटरही उभारलं आणि त्याच सेंटरच्या कामासाठी डेव्हिड हेडलीला मुंबईमध्ये बोलावलं. डेव्हिड हेडलीनं याच इमिग्रेशन सेंटरचा कर्मचारी म्हणून व्हिजिटिंग कार्ड्सही छापली. दहशतवादी हल्ल्याचा जो तपास झाला त्या तपासात या इमिग्रेशन सेंटरमध्ये इमिग्रेशन, विजा किंवा अन्य कोणतंही काम झाल्याचं सापडलं नाही. तहव्वूर राणाला भारतामध्ये आणण्यासाठीची प्रक्रिया सोपी नव्हती. राणाच्या प्रत्यार्पणासाठी भारतातल्या अनेक एजन्सीजच्या टीम अमेरिकेमध्ये काम करत होत्या. प्रचंड कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर त्याला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झालाय. पण प्रत्यार्पण करून आणलेल्या आरोपींबाबत काही अटींचं पालन करावं लागतं. त्यामुळेच तहव्वूर राणाला कुठे ठेवायचं, त्याच्यासाठी काय व्यवस्था करायची याची तयारीही सुरू झाली आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे स्वतः तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पण प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहेत. राणाला पुढच्या काही तासांमध्ये भारतामध्ये आणलं जाईल. अमेरिकी कोर्टाच्या सूचनेनुसार तहव्वूर राणाला दिल्ली किंवा मुंबईमधल्या तुरुंगात ठेवलं जाईल. दिल्ली आणि मुंबईतल्या तुरुंगामध्ये त्याला ठेवण्यासाठी विशेष तयारी करण्यात आली आहे. दिल्ली आणि मुंबईतल्या दोनही तुरुंगांमध्ये सध्या कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. भारतात आणल्यानंतर सुरुवातीचे काही आठवडे तहव्वूर राणाला एनआयएच्या कस्टडीमध्ये ठेवलं जाईल. अजित डोभाल, एनआयएचे अन्य अधिकारी आणि गृह मंत्रालयाचे काही अधिकारी या प्रक्रियेवर लक्ष ठेवून असतील. त्यामुळे एनआयएच्या मुख्यालयामध्ये सुद्धा सध्या सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. एनआयएच्या चौकशीनंतर तिहार तुरुंगात एका उच्च सुरक्षा वॉर्डमध्ये राणाला ठेवलं जाण्याची शक्यता आहे. त्याच्या सेलमध्ये बाथरूमची सुविधा असेल आणि 24 तास सीसीटीव्ही कॅमेऱ्याची निगराणी असेल. खरं तर भारतामध्ये आणलं जाण्यापूर्वीच तहव्वूर राणानं सुप्रीम कोर्टामध्ये एक याचिका दाखल केली होती. आपल्या प्रत्यार्पणाला स्थगिती देण्यात यावी अशी मागणी त्यानं केली होती. पण सुप्रीम कोर्टानं त्याची याचिका फेटाळून लावली होती. देखो, आएगा तो अच्छी बात है, ऐसे लोगों के ऊपर सख्त कार्रवाई होना ही चाहिए. लेकिन ये दाऊद को लाने वाले थे, बहुत सारी चीज़ें इन लोगों ने कही थी. क्या हो गया, जब तक वो आता नहीं देश में और ऐसे लोगों के ऊपर कड़ी कार्रवाई की जाती नहीं, तब तक कोई भरोसा कैसे करे. क्योंकि मोदी ये भरोसेमंद प्रधानमंत्री हमारे देश के लिए नहीं है. और इसलिए जब आएंगे तब उसके ऊपर कड़ी कार्रवाई हो, यही भूमिका हमारी रहेगी. तो बड़ी बात क्या है, नीरव मोदी को लाइए, मेहुल चोकसी को लाइए ना, विजय मल्ल्या को लाइए, नितिन संदेशरा को लाइए, कि देश को लूट कर चले गए. ये तो तन्नूर राणा को अमेरिका देना ही है, ये देने वाले हैं. जैसे अबू सालेम को लेके आए थे, वो पोर्तुगाल ने भेज दिया. तहव्वूर राणाचे आका पाकिस्तानात खुलेआम फिरतायत. त्यांच्यापर्यंत पोहोचणं भारतीय यंत्रणांना अजूनही शक्य झालेलं नाही. पण तहव्वूर राणाला अमेरिकेमधून भारतामध्ये आणणं हे भारतीय यंत्रणांचं मोठं यश आहे, यात शंकाच नाही. हल्ल्यानंतर तब्बल 16 वर्षांनी दहशतवादी हल्ल्यातील देशाबाहेरील आरोपींपैकी पहिल्या आरोपीला कायदेशीरपणे भारतात आणण्यात यंत्रणा यशस्वी झाल्यात. पण भारतीय यंत्रणांसाठी ही लढाई इथेच संपत नाही. कारण राणावर कोर्टात खटला चालवून त्याला मुंबई दहशतवादी हल्ल्याप्रकरणी दोषी ठरवण्याचं प्रचंड मोठं आव्हान यंत्रणांसमोर आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.